की ह्या पत्रकाराची एक तुझ्या इलाक्यामध्ये कॅमेरा चोरीला गेलेला आहे आणि तो कॅमेरा आणून देऊन दे असं त्यांना सांगतो. म्हणजे त्या आधी खायला प्यायला घालतो आणि गोडी सांगतो. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो साहेब मी तर असं काही केलेलं नाही. त्यावेळेस नाना पाटेकर उठून त्याला एक जोरात चापट मारतो आणि तो पळत जाऊन तो कॅमेरा घेऊन येतो. त्यावेळेस नाना पाटेकर जे आहेत ते त्या पत्रकाराला सांगतात बघितलं मी त्याला किती प्रेमाने सांगितलं, त्यानं ऐकलं नाही, त्यानं केलं नाही, तो आणला नाही कॅमेरा, पण मी त्याला एकच चापट मारली आणि त्यानं ते कॅमेरा आणून दिला. इथून पुढे ज्यावेळेस तू वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळेस लेख लिहिशील त्यासोबत त्या पोलिसाचा फोटो पण छाप आणि तो पोलीस मीच आहे. तर असा गमतीशीर एक किस्सा घडलेला होता. त्यामुळं पोलिसांनी मारणं हे चुकीचं का बरोबर हा ज्याला आपण एक डिबेटचा भाग म्हणू शकतो, ज्यावरती त्याचे प्रॉन्स अँड कॉन्स म्हणजे फायदे तोटे असू शकतात की त्यांनी मारलं पाहिजे का नाही. कारण काही जे सराईत गुन्हेगार असतात त्यांना शक्यतो पोलीस मारतात असं मी ऐकलेलं आहे. तर तरी पण कायद्यानं पोलिसांना कुणालाही मारता येत नाही आणि जर कुणी मारलं पोलिसांनी तर तो माणूस न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याबाबतची तक्रार न्यायालयाकडे करू शकतो आणि न्यायालय त्याच्यावरती कारवाई करू शकतं. तर असंच कायदेशीर व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आता याचं उत्तर मिळलं असेल की दयाला प्रत्येक दरवाजा तोडण्याचा अधिकार आहे का आणि चापट मारण्याचा अधिकार आहे का. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.